कामोठ्यातील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ पालिकेच्या वृक्ष छाटणीच्या कचऱ्याला सकाळी भीषण आग लागली। काही क्षणात ज्वाळा वाढवून परिसरात दाट धूर पसरला। माजी नगरसेवक विकास घरत यांनी दिलेल्या माहितीवरून 2 अग्निशमक गाड्या तात्काळ दाखल झाल्या आणि प्रदीर्घ प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं। 2 झाडांना झळ बसली। घडलेली घटना पालिकेच्या कचरा टाकण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत असून नागरिकांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे। तर काय घटना एकंदरीत हे आगीबद्दल काय माहिती द्याल? नमस्कार। आज आग इथे लागली होती तर मला एक कॉल आला। तुरंत मी महानगरपालिकेला अग्निशमक दलाला कॉल करून अग्निशमकची गाडी बोलवण्यात आली। पण याला जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका आणि इथले प्रशासन आहे। जे वॉर्ड ऑफिसर वगैरे आहेत हे फक्त वॉर्ड ऑफिसमध्येच बसलेले असतात। जी वास्तव स्थिती आणि परिस्थिती ही कधी बघण्याचा प्रयत्न करत नाही। याच्या अगोदर सुद्धा आम्ही या डेब्रेजसाठी वृक्षारोपण प्राधिकरणाने टाकलेल्या कचऱ्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रयत्न केलेला की जेणेकरून लवकरात लवकर ही गोष्ट उचलली पाहिजे। पण आजची परिस्थिती इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर महानगरपालिका जागी होणार का? म्हणजे जे डेब्रेज वगैरे ते डम्पिंगसाठी काही आपल्याला घोट कॅम्प असेल किंवा इतर ठिकाणी महानगरपालिकेने नियोजन केलेलं आहे। पण जिथे जिथे ओपन प्लॉट आहे तिथे डम्पिंग आणि अनधिकृत बांधकाम करण्याचं बरेच लोकांचा प्रयत्न झाले। याच्यासाठी महानगरपालिकेने सतर्क राहिलं पाहिजे आणि वेळेवर याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत। कारण इतका मोठा डम्पिंग ग्राउंड डोळ्यासमोर होऊन सुद्धा कोणताही अधिकारी याच्यावर ऍक्शन घेत नाही। याला जबाबदारी महानगरपालिका ही आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।